देवळेवाडीतील ग्रामस्थांनी दिले सरपंचांना निवेदन। देवळे ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील देवळे चित्रेवाडीतील ग्रामस्थांनी वाडीतील समस्यांबाबत सरपंच सुनीता मेस्त्री यांना निवेदन दिले। या निवेदनात त्यांनी गावातील अंतर्गत रस्ते अतिपावसामुळे चिकट झाल्याचे निदर्शनास आणून दिले। तसेच गावातील स्ट्रीट लाईटचे बल्ब गेले असल्याचे सांगून ते तातडीने बसवण्यात यावे अशी मागणी केली। तसेच अंतर्गत गटारे करण्यात यावी आणि वाडीला स्वतंत्र पाण्याची टाकी बसवण्यात यावी अशी मागणी निवेदनात केली आहे। हे निवेदन विनायक जाधव, निलेश कोळसकर, राजन पवार इत्यादी ग्रामस्थांनी सरपंच सुनीता मेस्त्री यांना दिले। यावेळी ग्रामपंचायत उपसरपंच किसन रिंगे, ग्रामसेवक मेंढके, सदस्य शंकर केसरकर उपस्थित होते। वाडीतील ग्रामस्थांच्या वतीने ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सुभाष चित्रे यांनी आपले विचार मांडले। महामुंबईसह प्रकाश कदम, पोलादपूर। पण इथे विकासाची कामं येतात, तिथल्या लोकांची प्रगती आणि अडचणी दूर व्हाव्यात यासाठी ज्या काही योजना येतात, सगळ्यात पहिली 40 वर्ष योजना आली धरण। 40 वर्षांमध्ये धरणाचा उपयोग काही नाही। इथे नेते येतात, सगळं उद्घाटन होतात, नारळ फुटतात। प्रति माननीय सरपंच ग्रुप ग्रामपंचायत देवळे यांना सादर विषय वाडीतील मूलभूत समस्यांचे निवारण करण्याबाबत। महोदय, उपयुक्त विषयाचे आपणास कळविण्यात येते की आम्ही देवळे वाडीकर आपल्या निदर्शनास आणून देतो की आपल्या गावात पाऊस अधिक प्रमाणात पडल्यामुळे वाडीतील पायवाट खराब होऊन शेवाळ आलेले आहे। त्यामुळे लहान मुले, वयोवृद्ध माणसे यांना चालण्यास त्रास होत असून अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही।